आबे पहिला चेंडू थोडासा स्लोवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फुलटॉस चेंडू फेकून दिला गेला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. फरक पडत नाही पहिला बॉल आहे दुसरा बॉल आहे की शेवटचा बॉल आहे. चेंडू जर कमजोर असेल तर मात्र तो सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न होणारच आहे. आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. आपल्या मनगटातील ताकद दाखवून दिली पहिल्याच बॉलवर प्रतीकनं. शॉर्ट बॉल हुक केलाय. आणखी एक मोठा फटका. अनदर 6. चुकी, कारण पहिला चेंडू फुलटॉस होता. त्यानंतर आपण पहिला दाखवून टप्प्याचा चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर होता. उजवीकडे शप्पल होत गणगणाती आघात. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमारेषा पार जातोय. 12 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू आतिफला आता मात्र चेंडू कुठे टाकावा हा प्रश्न पडला असेल. आतिफ बाबे एक चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत अत्यंत सुरेख रीतीनं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे हा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय 2 टप्प्याच्या माध्यमातून सीमा रेषा पार. चौकार. फलंदाजांचं नंदनवन असलेली ही खेळपट्टी आपल्याला इकडे पाहायला मिळते. आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रतीक विषय हा बॉल कमजोर नव्हता परंतु चांगलं फुटवर्क आणि ऑन द राईज शेवटी फटका मारला इनफिल्डच्या वरून. पुढचा बॉल पुन्हा एकदा पावलांचा वापर. अनदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. प्रतीक विषय ऑन फायर. राहुल ठाकरे यांच्याकडनं वाफाळवी संघासाठी शुभेच्छा आल्या. इथे स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड आहे. त्या स्टँडच्या कटआउटला जर थेट चेंडू लागला तर 500 रुपयेचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँड आहे. तिथेही चेंडू जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपये. आणि ऐवज झेल जर पकडला प्रेक्षकांनी तर 100 रुपयाचं पारितोषिक मिळते. आतापर्यंत 25 पेक्षा अधिक झेल पकडले गेलेत. क्या बात आहे. आणखी एक कमजोर बॉल. पुन्हा एकदा हुक शॉटचा वापर आणि बॉलला डिपॉझिट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चौकार षटकारांचा मदार पाऊस या आपल्या षटकामध्ये पाडायला सुरुवात केली प्रतीक विषयनं. धावसंख्या 26. चेंडू षटकार. सलगच्या पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 5व्या चेंडूवर चौकार. त्या जोरावरती 26 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. काय फटकेबाजी केली जाते. लाजबाब. गोलंदाजी देखील काही प्रमाणात कमजोर आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला बॉल चांगला आहे बॅकच्या आउटसाइड एज आणि तेथे फिल्डर बीट झालाय बॅकवर्ड पॉइंटला. हाही बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार प्रतीक विषयच्या बॅट मधून. नावलाई कमवलाय अशी एवन जोडी नंबर 1 नावलाई कमवलाय स्वर्गीय किरण स्मृती. दरम्यान कासने गावचे युवा उद्योजक सन्माननीय ऋषिकेश शेठ बोटकोंडले यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय ऋषिकेश शेठ बोटकोंडले कासने गावचे युवा उद्योजक आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये चॅलेंज ग्रुप कळंबोली आणि A1 जोडी संकेत ढोले व अक्षय पाटील यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच या ठिकाणी आज सन्मानी अतिथींची मांदी आळी येईल. कारण रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. युवा उद्योजक बोटकुंडले यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चॅलेंज ग्रुप त्याचप्रमाणे स्वर्गीय किरण शेठ स्मृती चषक 2026 पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं. 3 षटकार 3 चौकार. त्या जोरावर 30 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. काल ऋतिक शेलार हा महागडा गोलंदाज ठरला होता कारण त्याच्या गोलंदाजीवर 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते.
कारण तर मला वाटतं एक धावही त्याने दिली होती. अशा पद्धतीने 31 धावा एकंदरीत त्याने दिल्या आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला होता मॅचचा. बॅकफुटवरती गेला स्वर्गीय किरण स्मृती खालिंग संघ. आतापर्यंत पहिल्या 2 दिवसांमधून 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत सुपर 3 करिता. सोरगाव बी संघ पहिल्या दिवसातून. दरम्यान नवीन षटकाला सुरुवात. डाव्या इष्टीवर टाकलेला बॉल भिरकावून दिलाय. 4 धावा मिळतील. जयेश विशेनं देखील चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. किरण स्मृती त्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी मॉन्टीकडनं केली जाते. आतिफनं काही चुका केल्या होत्या. काही 1-2 चेंडू चांगले होते, मात्र खराब चेंडू ज्यांना टाकले गेले त्याचा यथेच्छ समाचार बाबूकडनं घेतला गेला. यानंतर जयेशने इथे पलटवार केला. मॉन्टी एक चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी मॉन्टीला करावी लागेल. निश्चितच या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॉन्टी स्वतः चेंडू खाली येतोय, अचूक रीतीने झेल टिपतोय आणि आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून देतोय. बोरिवलीचा पहिला बॉल कमजोर होता, परंतु दुसरा जसा आपण उल्लेख केला की अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर बॉल टाकला. गुडल्यांच्या थोडासा पुढे आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला. जलचितच्या रूपात फलंदाज येते जयेश विषय बाद झालाय. व्यासपीठाचं दृश्य ऋषिकेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांचं आगमन झालेलं आहे ऋषिकेश शेठ बोटकोंडले, कासने गावचे युवा उद्योजक. त्यांना देखील तुम्ही पाहू शकाल. आमचे इतर सर्व पाहुणे आयोजक देखील तिथे पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर सर्कल रेषा सोडण्याच्या अगोदर नवा फलंदाज मैदानात प्रवेश करावा, कारण आजचा दिवस स्पर्धेचा शेवटचा आहे आणि हा नियम काटेकोरपणे पालन करायचं सगळ्या संघांनी. नवीन बॅटर प्रथमेश विषे भन्नाट फॉर्म मध्ये आहे. हा फलंदाज देखील टॅप करत असताना कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्रक्षण, मात्र क्विक सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. खूप चांगला ताळमेळ होता दोघांच्या दरम्यान. हेजिटेशन नव्हतं. फेकी पण चुकीच्या दिशेला झाली, कारण प्रतीक विषय आहे. वेगानं नॉनस्ट्राईक लाईनवरनं आपण पाहिलं तर धाव घेतलेली होती. इथे प्रथमेश ज्या स्ट्राईककडे म्हणजे नॉन स्ट्राईककडे धाव घेत होता तिथे फेकी करणं अत्यंत गरजेची होती. आणि तसंही बॉल त्याने खेळला होता, तो बॅकफुटला देखील खेळला होता. पुढचा बॉल यावेळेला फुल केलाय. प्रतीक विषयचा तडाखा, धूम धडाका. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. टॉप लेवलला झळकल्या जात आहेत. पहिल्या षटकात 30 धावा, आतापर्यंत या षटकात 11 धावा बाद झाल्यात. पहिला चेंडू चुकीचा होता, त्याला चौकारात परावर्तन केलं होतं. त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धाव जोडली गेली, हा षटकार जोडला गेला. त्याच जोरावरती आतापर्यंत जेवढे चेंडू झाले त्यावरती 11 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. मात्र प्रतीक विषय ऑन द फायर. कमालीची बॅटिंग. चौकार षटकारांमध्येच डील करतोय. चौकार षटकारांची भाषा बोलतोय. पुन्हा एकदा बॉलला फेकलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. जबरदस्त. यस गायकवाड सर, जबरदस्त बॅटचा स्विंग आहे आणि प्रत्येक बॉल हा त्याच्या बॅटमधून निघतो, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. बघता बघता हा पठ्ठ्या 42 धावांवर जाऊन पोहोचलाय. फक्त 8 बॉलचा सामना केलाय. लाजवाब बॅटिंग. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये सोरगाव बी संघाकडून निखिल बुत्तेला आपण बघितलं होतं, ज्याने दमदार कामगिरी केली. 65 धावांची देखील एक खेळी केली होती. तब्बल 141 धावा. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. देखना ड्राईव्ह. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय कडक चौकार.
43 धावांवरती खेळतो आहे प्रतीक विषय. तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 51. या बाबीवरच आपल्याला कळतंय की प्रतीक विषय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, केवळ आग ओकण्याचं काम करतोय. धुवाधार बॅटिंग, चेंडूची अक्षरशः चामडी लोळवलेली आहे, चेंडूचं थोबाड रंगवलंय प्रतीक विषयनं आणि जणू काय तो घरूनच सेट होऊन आलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. 9 चेंडू खेळलेले आहेत, सर्वच बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेले आहेत. 5 षटकार आणि 4 चौकार. कदाचित 10व्या चेंडूवर त्याचं अर्धशतक देखील कंप्लीट होऊ शकतंय. गोलंदाजीसाठी रबी. पहिल्या षटकामध्ये आतिफनं 30 खर्च केल्या, मॉन्टीनं 21 खर्च केल्या आणि आता रबी आलाय. ओ स्लॅश करत असताना प्रथमेश पॉइंटला क्लिअर केलंय. फिल्डर पाठलाग करतोय, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे. वेगवान आउटफील्ड आहे आणि बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. गायकवाड सर, वाफाळे बी संघासाठी हा हंगाम सुरुवातीला एवढा चांगला राहिला नव्हता, परंतु श्रावण स्मृती चषकामध्ये भोकरी येथील स्पर्धेमध्ये त्यांनी कमबॅक केलं. त्या स्पर्धेची फायनल मॅच ते खेळले. फायनल मॅच मध्ये पराभूत झाले, परंतु तदनंतर विहार चषकावर त्यांनी आपलं नाव कोरलं आणि फॉर्म त्यांना परत मिळालेला आहे. प्रत्येक विशेषतः खूप चांगल्या फॉर्म मध्ये आणि प्रथमेशने तर सर्वच स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. चांगला बॉल थोडासा संत टाकला रबीनं, बीट केलंय बॅटरला. धावसंख्या आपण बघतोय 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जय गणेश वाफाळे बी संघ आजच्या या दुसऱ्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी बोरिवली संघाविरुद्ध शेवटचं षटक प्रगती पथावर आहे, कारण हा सामना 3-3 षटकांचा आहे. यावेळेला चेंडूच्या लाईनच्या आत जात असताना हुक केला. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगला एफर्ट होता, परंतु एकच धाव इथे फलंदाज पूर्ण करतायत. ज्या पद्धतीनं फलंदाजांचं रिॲक्शन होतं, मला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु प्रतीकला स्ट्राईक देण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज प्रथमेश कडून मोठ्या फटक्यासाठी गेला होता, पण बॉल अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल्स मध्ये 46 धावांवर प्रतीक विषय. हार्ट ऑफ पीटीसी. लॉफ्ट केलाय, झन्नाटेदार फटका, षटकार आणि याचबरोबर 10 बॉल्स मध्ये आपलं अर्धशतक कंप्लीट करत असताना प्रतीक विषय. एक्स्ट्रॉर्डिनरी इनिंग्स फ्रॉम प्रतीक. फलंदाजी केले. 10 बॉल्स, 10च्या 10 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक उडवलाय, यावेळेला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान सीमारेषा पलीकडे षटकार. मागच्या बॉलवर आयवा कॅच आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या प्रेक्षकाने झेल स्वीकारलाय, आपण यायचे व्यासपीठावर आपल्यासाठी पारितोषिक आहे. षटकारांचा असा तसा पाऊस नाही गायकवाड सर, तर धो पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे. षटकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. फक्त 2च धावा पळून काढलेल्या आहेत या इनिंग्स मध्ये फलंदाजांनी. सुपर बॉल. हा बॉल कुठे ठेवला होता? शेवटचा बॉल डॉट आलाय, शेवटचा बॉल डॉट खेळलाय प्रतीक विषय. अथवा चौकार आणि षटकारच आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम बॅटिंग. धावाची समाप्ती. एकूण धावसंख्या 68, 68 धावा आणि 3 ओव्हर्स मध्ये प्रति षटक 23च्या सरासरीनं 69 धावा बनवाव्या लागतील विजयाकरिता एनसीसी बोरिवली संघाला. आयवा कॅच रोशन तुंगारेनं टिपला होता, जो खानिवली संघाचा कर्णधार आहे, महत्वाचा अष्टपैलू खेळाडू. त्याला आपण पारितोषिक इकडे देत आहोत. 100 रुपयांचं पारितोषिक. एवन जोडी अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. एवन जोडीचं एवन आयोजन, चॅलेंज ग्रुपचं अप्रतिम आयोजन आणि प्रत्येक विषयाच्या अर्धशतकासाठी राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून 1111 रुपये पारितोषिक आलेलं आहे. ऋतिक विषय आणि प्रणय विषय यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं. जय गणेश वाफाळे बी संघाचे पुरस्कर्ते आहेत ऋतिक विषय आणि प्रणय विषय.
फार मोठी धावसंख्या फलकावर लावण्यात आलेली आहे, परंतु एनसीसी बोरिवली टीम कडे देखील बॅटिंग मध्ये फायर पॉवर आहे आणि विशेषतः बॅटिंगच त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते आणि ती ताकद आता त्यांना दाखवावी लागणार आहे मैदानामध्ये. पहिल्या 2 दिवसांचा जो खेळ आपण बघितलाय, पहिल्या दिवसातून सोरगाव बी संघ अंतिम 3 मध्ये दाखल झाला आणि कालचा दिवस गाजवला धनेश 11 कुकसे संघानं. ते देखील सुपर 3 मध्ये दाखल झालेले आहेत. आजच्या गटातून एक संघ सुपर 3 मध्ये असेल आणि तदनंतर आपल्याला सेमीफायनल फायनल मॅच पाहायला मिळेल. राहुल ठाकरे साहेब वाफाळेगावचे जावई आहेत आणि स्वाभाविकपणे आपल्या मेवण्याचा खेळ पाहून त्यांनी रोख पारितोषिक जाहीर केलेला आहे. कारण बायकोचा भाऊ आणि कापसापेक्षा मऊ असतो आणि तो अनुभव ठाकरे साहेबांना आलेला आहे. खूप सुंदर खेळ. 69 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. प्रति षटक 23 ची सरासरी गाठायची आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होत असताना नाफिस बर्डी आणि मुस्तकीम रईस उर्फ मॉन्टी दोघेही धडाकेबाज फलंदाज आहेत आणि या खेळपट्टीवर भरपूर धावा आहेत फलंदाजांसाठी. फलंदाजांचं नंदनवन आहे खऱ्या अर्थानं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 फलंदाजांनी 100 पेक्षा अधिक धावा बनवलेल्या आहेत. सोरगाव बी संघाकडून निखिल भुते आणि डोळे संघाकडून साहिल शेख. आज कदाचित प्रतीककडे ती संधी असणार आहे, पण बघायचं आहे. शेवटी क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. हा सामना जिंकल्यानंतर ती संधी असणार आहे. खेल की शुरुआत पहली गेंद और पहली गेंद फुलर लेन पर बढ़िया शुरुआत करते हुए प्रथमेश विशे अपने तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. जबरदस्त हरफन मौला खिलाड़ी है प्रथमेश. बल्ले से भी कई मैचेस मुश्किल मैचेस जिताए इस सीजन में, खासतौर पर डॉट बॉल से शुरुआत. नाफिस बर्डी बहुत ही प्रतिभाशाली बल्लेबाज है और इस सीजन में नाफिस ने भी काफी अच्छी पारियां खेली है, लेकिन यहां पर एक्स्ट्रॉर्डिनरी पारी की जरूरत है. हवा में खेल दिया है, फील्डर पीछे प्रतीक विशे और वो तो कोई गलती नहीं कर रहे आज. शानदार कैच, विकेट का पतन. घ्यायची ना बड़े लक्ष्य का पीछा करने के लिए जब आप मैदान में उतरते हो तो गायकवाड सर आपके ऊपर एक अलग प्रकार का दबाव रहता है. आपको हर गेंद पर प्रहार करने की जरूरत होती है. पहली गेंद पर बीट हुए थे, दूसरी गेंद पर संपर्क बनाया, लेकिन संपर्क उतना अच्छा नहीं था और एक बेहतरीन कैच प्रतीक विशे द्वारा. लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे, आगे की तरफ दौड़कर चले गए और सही समय पर पहुंचे थे गेंद के नीचे. नए बल्लेबाज आतिफ भाबे. यहां से 16 गेंदों में 69 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए एनसीसी बोरीवली को. जगह बनाई लेकिन पुल कर दिया है. हवा में गेंद, फील्डर काफी दूर नजर आ रहे हैं. मिस टाइम स्ट्रोक जरूर. बाउंस पर फील्ड करते हुए खिलाड़ी डिप स्क्वायर लेग क्षेत्र में सिर्फ 1 रन लेने का अवसर. खाता खुलता हुआ इस सिंगल के चलते एनसीसी बोरीवली का. बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन चैलेंज ग्रुप कलंबोली और एवन जोड़ी की ओर से. स्वर्गीय किरण शेट पाटिल स्मृति चषक 2026. स्वर्गीय किरण शेट पाटिल, इनकी यादों को ताजा किया जा रहा है इस टूर्नामेंट के जरिए.
मॉन्टी पावर हिटर का रेपुटेशन रखते हैं, पावर हिटिंग दिखानी पड़ेगी, बाउंड्रीज में डील करना पड़ेगा। ओके लेकिन सीधे फील्डर के हाथों में आसान सा कैच, और मॉन्टी भी शून्य का चश्मा पहनकर पेविलियन की राह पर। किरण धावांचा डोंगर उभारला गेला. त्याच्यानंतर प्रथमेश विषय यांनी केवळ एक धाव दिली. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि दोन्ही गडी जे बाद झालेत अत्यंत महत्वाची सलामीची जोडी. मुस्तकीन बाद होऊन मॉन्टी तंबूत परतला, त्यानंतर नाफिस सुद्धा बाद होऊन तंबूत परतलेला आहे. नवा फलंदाज येतोय अब्बू. मगाशी ज्यावेळेस मी या मैदानाकडे येत होतो मला वाटतं अब्बू ऑन ड्युटी होता आणि आपण पाहतो क्रिकेटची आवड किती जबरदस्त आहे. त्या ठिकाणी आपण सन्माननीय अतिथींच्या सन्मानाकडे जात आहोत. ऋषिकेश शेठ बोटकुंडले साहेब कासने गावचे युवा उद्योजक यांना आपण सन्मानित करीत आहोत. एवन जोडीला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करू. दरम्यान पुढचा चेंडू, अत्यंत सुरेख चेंडू, बॅटची हलकी कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. आणखी एक झटका फटका दिला जातोय. पहिल्या षटकात 3 गडी बाद करण्यामध्ये यश येते प्रथमेशला. दरम्यान सन्माननीय अतिथी कासनेगावचे युवा उद्योजक ऋषिकेश शेठ बोटकुंडले यांना आपण सन्मानित करीत आहोत. माहिती शाल अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे संकेत ढोले यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या माध्यमातून सन्माननीय ऋषिकेश शेठ बोटकुंडले युवा उद्योजक कासणे यांना आपण सन्मानित करीत आहोत. अत्यंत सुरेख रीतीनं हे व्यक्तिमत्व, हसरं व्यक्तिमत्व. धन्यवाद ऋषिकेश. गौरव शेठ शिरोसे कळंबोळी गावचे अंबाणी आहेत, त्यांचं हे आगमन झालं. दरम्यान पुढचा चेंडू, ते तरार बारा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढावा लागला. प्रतीक विषय यांचं कौतुक करावं लागेल. लॉंगॉनच्या क्षेत्रातून जवळजवळ काऊ करोडाच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली जाते. या षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा केवळ दिल्या गेल्या 2, गडी मात्र महत्वपूर्ण 3 बाद झालेले आहेत. मुस्तकीम सलामीला आलेला नाफिस, त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावर आलेला अबूही बाद होऊन तंबूत परतला. आता मात्र आपण अति भावे चौथ्या क्रमांकावरती अबू फलंदाजीला, 5व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला फलंदाज सामोरा जातोय, कारण 12व्या खेळाडूला नाव सांगता येत नाही. दरम्यान चेंडू हवेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रतीक विषय स्वतः चेंडू खाली येतात, अचूक रीतीने झेल टिपतायत. 4था झटका दिला जातोय. किरण स्मृतीच्या मौकों और छक्कों में डील किया उन्होंने, 7 छक्के लगाए, 4 चौके, 11 गेंदों में 58 रनों की शानदार पारी। और अब गेंदबाजी में भी विकेट से शुरुआत, एक कैच भी लपक चुके हैं, 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं, केवल 2 रन स्कोर बोर्ड पर। और ऐसे लगता है कि अब केवल औपचारिकताएं ही बची है इस मैच में। 11 गेंदों में 11 सिक्सर्स यदि लगते हैं तो मैच टाई हो सकता है। सीधा खेला है, फील्डर वहां पर भी मौजूद है, एक और विकेट प्रतीक के खाते में। किरण आहेत. जय गणेश वाफाळे, बी ऋतिक विषय आणि प्रणय विषय संघाचे करते धरते आहेत. अत्यंत सुरेख टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते, पिंक कलर आणि व्हाईट
अत्यंत सुरेख अशा पद्धतीनं ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते. संघानं काच टाकली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात आहे त्यांची थोडीशी अडखळती होती, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी कामगिरी अगदी श्रवण स्पोर्ट बोखरी येथे आयोजित स्पर्धेमध्ये उपविजेतेपद, त्यानंतर विहार येथील स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी विजेतेपद संपादित केलं. मात्र देवळीची स्पर्धा आणि झुपाड्याची स्पर्धा या दोन स्पर्धा त्यानंतर त्यांना विजयापासून वंचित राहावं लागलं. दरम्यान पुढचा चेंडू, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आता परिस्थिती बदललेली आहे. जे आक्रमक फलंदाज आहेत ते तंबूत परतल्यात आणि आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी चेंडूच्या मेरिटमध्ये किंवा चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक निर्धाव चेंडू. और दर्शकों को थोड़ा सा आश्चर्य हुआ होगा कि हैट्रिक कैसे नहीं हुई प्रतीक की, सब तो उनके पक्ष में जा रहा था और ये पीछे निकल गई है. विकेट कीपर का प्रयास अच्छा था, रोक नहीं पाए, पीछे फील्डर है, लेकिन तब तक एक रन. लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर गोकुल पाटिल. महज औपचारिकताएं बची है. स्कोर 3 रन. आधी टीम पेविलियन में आराम फरमाती हुई 3 पर 5. मानो फुटबॉल का हम स्कोर देख रहे हो, लेकिन ये क्रिकेट का मैच चल रहा है. इस बार स्विंग किया ऑन साइड में. ऊंचाई तो है, क्या दूरी मिलेगी? जी नहीं, फील्डर गेंद के नीचे और दूसरे प्रयास में जबरदस्त कैच. एक और विकेट गिरता हुआ आतिफ लौटते हुए पेविलियन की राह पर. एनसीसी बोर्ली संघानं ठरवून ठेवलेलं आहे सगळ्या खेळाडूंना संधी द्यायची. आदरणीय बाळू पालवी साहेब आणि राजू ढोले साहेब या दोन मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये बाळू पालवी साहेब, राजू ढोले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. एक और धीमी गति की गेंद. इस बार बल्ले का क्या किनारा लगा है? जी हाँ, बिल्कुल लगा है. एक और बैट्समैन का काम तमाम होता हुआ. नाइफ आए थे, वो भी कुछ नहीं कर पाए और 4 सफलताएं एक ही ओवर में प्रतीक विषय के खाते में. आपण जर पाहिलं तर धावा 2 दिल्या गेल्या होत्या, 3 गडी बाद झाले. या ठिकाणी लेग बॅचच्या रूपात एक धाव बहाल झाली, मात्र 4 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. 58 धावांची खेळी आणि 4 गडी बाद करणारा प्रतीक विषय, अष्टपैलू खेळाडू. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नवा गोलंदाज येतोय जयेश. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू गावकोणाच्या क्षेत्राकडे जातोय. रबीच्या बॅटमधून आलेली ही एक धाव केवळ औपचारिकता शेष आहे. जयेश छोट्या चणीचा हा खेळाडू आहे, अष्टपैलू कामगिरी करतो. विशेषतः त्याने जे झेल टिपलेत, काही चेंडू अडवलेले आहेत आणि ते चेंडू अडवून आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये फार मोठा हातभार त्याचा राहिलेला आहे. जो हमेशा 100% देने की कोशिश करते हैं. चलिए, सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी भी करके देख ली, लेकिन फिर भी कुछ हाथ लगा नहीं है. आणि सरळ बोटाचंही काम उरलेलं नाही आणि वाकड्या बोटाचंही काम उरलेलं नाही आता अजय. अब तो केवल इस बात में रोचकता है कि 4 गेंदों में क्या ये 3 विकेट्स भी गिर जाएंगे? क्या ऑल आउट हो जाएगी एनसीसी बोरिवली? 4 पर 7. आगे निकले, एच लगा और आसान सा कैच विकेट कीपर के लिए. 8वां झटका. स्वर्गीय किरण अभी तक देखने को नहीं मिला था. ये सबसे खराब प्रदर्शन है एनसीसी बोरिवली का. एक तो गेंदबाजों ने भी निराश किया, 68 रन लुटाए 3 ओवर्स में, और बल्लेबाजी में भी टीम पूरी तरह से निस्तनाबूत होती हुई. 4 पर 8, शायद लोवेस्ट टीम टोटल भी इस टूर्नामेंट का हो जाए.
10वें नंबर के बैटर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, धीमी गति से डाली हुई गेंद थी, कुछ भी समझ नहीं पा रहे बल्लेबाज। दबाव आलेला आहे, कारण धावांचा डोंगर उभा राहिला आणि तिथेच आपण पाहिलं तर दबावात पूर्णपणे ध्वस्त झालेला आहे एनसीसी बोरली संघ. इस बार फुल लेंथ थोड़ा तेज डाला था, फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे बीट वे। चलिए ऑल आउट तो नहीं होंगे ऐसे लगता है, एक गेंद बची है। आखिरी गेंद इस बार हुक करने में कामयाब, रन क्या लेंगे? गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, मैच फिनिश होता हुआ, और ये डॉट डिलीवरी है, तो 4 ही रन बना पाई 3 ओवर्स में एनसीसी बोरीवली। 64 रनों से 3 ओवर का मैच जीत लिया है जय गणेश वाफाले बी टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस। निश्चितपणे या ठिकाणी आपण